नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वायरल सत्यामध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. अभिनेत्री दीपिका पादुकोणनं सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला समर्थन दिल्याचा दावा करण्यात आलाय. यावेळी तिने सरकारवरही निशाणा साधल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच दीपिकाने इन्स्टावर पोस्ट केली आहे का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूयात. वांगचुक यांचं उपोषण, दीपिकाचं समर्थन. दीपिकाची इंस्टाग्रामवर समर्थनात पोस्ट. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? दिल्लीला उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आलाय. दीपिकाच्या नावानं इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दीपिकानं सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. पण खरंच दीपिकानं वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय का? तिनं इंस्टाग्राम पोस्ट केली आहे का? व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. तो उपवास करतोय, आम्ही फक्त स्क्रोल करतोय. याबद्दल कुणीच का बोलत नाहीये? आपण लोकशाहीच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहोत. दीपिकाच्या कथित व्हायरल इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. दीपिकानं सध्याच्या परिस्थितीवर दुःख व्यक्त केलंय. पण खरंच दीपिकानं इंस्टाग्राम पोस्ट करून सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही दीपिकानं इन्स्टावर पोस्ट शेअर केली आहे का हे तपासून पाहिलं. मात्र आम्हाला कुठेही अशी पोस्ट दिसली नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. दीपिका पदुकोणच्या नावानं व्हायरल पोस्ट बनावट आहे. दीपिकानं वांगचुक यांच्या समर्थनात पोस्ट केलेली नाही. दीपिकाच्या व्हेरीफाईड अकाउंटवर कोणतीही पोस्ट नाही. बनावट पोस्ट डिजिटल पद्धतीनं एडिट करून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते. दीपिकानं ही पोस्ट केली आणि नंतर डिलीट केली, असाही काहींनी दावा केला. अनेक बडे कलाकार नीट पेपर फुटी आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर गप्प राहिलेत. असं असलं तरी अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबाही दर्शवलाय. यामध्ये अनुराग कश्यप, नसीरुद्दीन शाह यांच्यापासून विशाल दादलानी, अतुल कुलकर्णी यांच्यापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. मात्र अभिनेत्री दीपिकानं वांगचुक यांच्या उपोषणाला समर्थन दिल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.